नमस्कार मित्रांनो, निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. 17 तारखेचं मार्केट आपल्यासमोर आहे सध्याला आणि त्याच्याशी रिलेटेड आपण आज पोस्ट ॲनालिसिस करूया. प्लस उद्या मार्केट कसं राहील त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. उद्याचे लेवल्स काय राहतील तर मॉर्निंगला आपण तुम्हाला सकाळीच एक 5 ते 15 मिनिटामध्ये ट्रेड कुठला जनरेट होऊ शकतो हे सांगितलं होतं आपल्या चॅनलवरती. त्यावरती तुम्हाला सांगितलं होतं की वेट फॉर प्राइस ॲक्शन, आणि जर ती पर्टिक्युलर लेवल जी आपण इथे ड्रॉ करत आहे ती जर सस्टेन झाली तर मार्केट जे आहे एक 22,300 पर्यंत खाली जाऊ शकतं. तर ही ती लेवल होती. सपोज हे बघा, 17 तारीख 5-10-15 20व्या मिनिटाला आपण ही लेवल जनरेट केली होती. या कॅन्डलचा हाय तुमचा एक स्टॉप लॉस बनला असता आणि हा एक तुमचा टार्गेट बनला असतं जे 22,300च्या जवळपास आहे. जर ही लेवल कंटिन्यू करत असेल तर मग पुन्हा नेक्स्ट टार्गेट आपण ट्रेल केलं असतं, पण पहिलं टार्गेट तुम्हाला आपण इथपर्यंत दिलं होतं. मग मार्केट काय डिरेक्शन घेतलेत मार्केटनी, तर इथे आपण तुम्ही बघू शकता की ही 17 तारीख 5 मिनिट आणि आपण तुम्हाला हाय सेल दिलेलं. तर इथे आपण ही शॉर्ट पोझिशन दिली होती. हा आपला एसएल होता आणि एंट्री पॉइंट आपली या कॅन्डलची क्लोजिंग होती. फाईन, या कॅन्डलची क्लोजिंग म्हणजे जवळपास 36 पॉईंटचा एसएल आणि टार्गेट आपण दिलं होतं 22,300चं. दॅट वॉज अवर टार्गेट. म्हणजे जवळपास 36 पॉईंट आणि 63 पॉईंट म्हणजे 30 दुने 60, जवळपास 1:2चा रेशो इथे आपल्याला अचीव झाला असता. आणि मार्केटने आपल्याला तिथून काय केलं बघा, रिव्हर्सल दिला टार्गेट कंप्लीट न करता. तर आपण या रिव्हर्सलमध्येच आपण छोटंसं एक प्रॉफिट बुक करून निघून गेलो होतो आणि तुम्हाला ते सांगितलं होतं समोर की जर सस्टेन केलं तर मग तुम्ही ट्रेड करावं, समोर होल्ड करा, अदरवाईज तुम्ही निघू शकता. सी ओव्हर हियर वी बुक्ड सम प्रॉफिट, छोटंसं एक प्रॉफिट बुक केलं बघ, कारण तिथून रिव्हर्सल दिसत होतं. मार्केट सस्टेन करताना दिसत नव्हतं आपल्याला. इथनं डोजी एक बनलेली इनडिसिजन, त्यानंतर मार्केट फॉल व्हायला होतं पण मार्केट रॉंग डायरेक्शनमध्ये दाखवत होतं. मग या कंडिशनमध्ये आपण ते छोटंसं एक प्रॉफिट इथे बुक केलेलं. तर या पद्धतीने आपण तो ट्रेड जनरेट केलेला होता. त्यानंतर मग आपण लगेच लेवल रिवाइज केल्या होत्या तुम्हाला आणि ही लेवल तुम्हाला प्रोव्हाइड केली होती. या लेवलमध्ये आपण सांगितलं की आता जर मार्केट या लेवलवरती सस्टेन करेल 22,432 तर मार्केट एक रिटेस्ट जेव्हा देईल तेव्हा नेक्स्ट टार्गेट आपलं 22,520 पर्यंतचं असू शकतं. वी कॅन हॅव 520 टार्गेट, 22 520 म्हणजे 22,520चं टार्गेट आपण अचीव केलं असतं. मग आपण इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, फॉलो न्यू प्राइस ॲक्शन. आता कमेंटमध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण स्ट्रीममध्ये आवाज नाही आहे, बोलत नाही आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी लाईव्ह स्ट्रीम घेतो. कुठले कॉल किंवा टिप्स देणं हा काही त्याचा पर्पज नाही, आपल्या कुठल्या पेड सर्व्हिसेस नाही. फक्त तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये टीच करण्याचा प्रयत्न आहे, कारण की ऑफ मार्केटमध्ये शिकवणं फार सोपं असतं. लाईव्ह मार्केटमध्ये ते रिअल ट्रेड कसे जनरेट होतात, त्याला कसं टॅकल करायचं, हे फार डिफरंट गोष्ट असते. तर म्हणून मग आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये जास्त बोलत नाही किंवा बोलतच नाही, म्यूटमध्ये आपण लाईव्ह स्ट्रीम करतो. आणि जर तुम्ही व्यवस्थित डायग्रामला लक्ष दिलं, चार्टला लक्ष दिलं, मी जे तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो त्या जर तुम्ही वाचल्यात तर ऑटोमॅटिक आपण स्वतःच्या बेसिक नॉलेजवरती ट्रेड जनरेट करू शकतो. म्हणजे आता बघा, तुम्हाला इथे काय दाखवतोय, तो ॲरो दाखवतोय की मार्केट आता सध्याला इथे चालू झालेलं, मार्केटने एक डाऊन मूव्ह दिलेला, आपण इथे एक प्रयत्न केलेला मार्केटला पकडण्याचा,
या टार्गेट पर्यंत आणि हा SL ठेवलेला. मार्केट इथनंच रिव्हर्स होतंय, तर आपण पोझिशन क्लोज केलेली आणि ज्या लोकांनी होल्ड केली असेल त्यांना 36 पॉईंटचा SL कट झालेला असेल. तर हा ट्रेड फेल झाल्यानंतर मग आपण असं डिसिजन घेतलं. डिसिजन म्हणजे मार्केटमध्ये आपण नेहमी बदलत राहतो. प्राइस ऍक्शन आपल्याला चेक करत राहावं लागतं. मार्केट आपल्या हिशोबाने नसतं चालत, मार्केटच्या हिशोबाने आपल्याला चालायचं असतं. तर मग आपण एक नवीन अनालिसिस केलं, मार्केटला थोडासा वेळ दिला आणि त्यानंतर मग एक आपलं अनालिसिस फिक्स झालं की जर ही लेवल 22,430 ची तो तोडत असेल तर एका रिटेसवरती आपण ट्रेड बनवू शकतो आणि आपला SL जो राहणार तो छोटा राहू शकतो. आता इथे ट्रेड कुठला बनला असता बघा, आपली ही लेवल इथे तोडलेली आहे, 5 मिनिटची कॅन्डलने इथे क्लोज केलेला आहे, तर आपला हा एंट्री पॉईंट राहिला असता आणि हा जो त्या कॅन्डलचा SL आहे हा आपण इथे पुट केला असता. पण स्टँडर्ड SL जो आहे तो आपण एक कॅन्डल सोडून पुट करतो. आता स्टँडर्ड SL आणि मॅनिप्युलेटिव्ह SL काय असतं, तर ते कॉन्सेप्ट जेव्हा आपण बेसिकची सिरीज टाकू तुम्हाला युट्यूबला तेव्हा समजेल. स्टँडर्ड SL म्हणजे जो SL असणं अपेक्षित आहे आणि मॅनिप्युलेटिव्ह SL म्हणजे आपण आपल्या हिशोबाने त्याला कमी करण्याचा प्रयत्न करतो. शॉर्ट मधला शॉर्ट SL घ्यायचा प्रयत्न करतो. शॉर्ट मधला शॉर्ट SLचं नुकसान असं आहे की तो कधीही उडवला जाऊ शकतो. आता तुम्ही इथे बघितलं तर तो SL टच काही पैशांनी राहिला, पण जर सिस्टम मध्ये टाकून ठेवला असेल तर तो उडायलाही असू शकतो. असं होतं बऱ्याचदा, स्ट्राईक होऊन जातो तो, भले ती प्राइस आली नाही तरी पण 20 पैसे 40 पैशाच्या फरकाने जरी SL असला तरी उडून जातो आपला. म्हणून मग एक स्टँडर्ड SL आपण ठेवतो. तर इथे पुन्हा तुमचा 34 पॉईंटचा SL बनलेलं आणि टार्गेट जे बनलं होतं ते तुमचं टार्गेट बनलं होतं जवळपास 76 पॉईंटचं. म्हणजे पुन्हा 1:1.5 हा SL आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनला असता. आणि इथे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर टार्गेट जवळपास त्यांनी आपल्याला दिलं, जवळपास, पूर्ण नाही दिलं. 1:1 आपला कम्प्लीट झालेलं. सेकंड टार्गेट इथे तर 77 पॉईंटचं समजा टार्गेट होतं, पण आपल्याला मिळालेलं आहे 56 पॉईंट, म्हणजे 20 पॉईंट जवळपास तो राहिलेला सपोज. तर पुन्हा तेच, मार्केट आपल्या हिशोबाने चालत नाही. आपल्याला मार्केटच्या मूव्ज अंडरस्टँड करून आपल्याला ट्रेडिंग करत राहायची असते. मग तुमचा इथे SL कुठे बनला असता, तर आपण तुम्हाला स्टँडर्ड SL जो दिलेला आहे तो दिलेला आहे हा SL ला आपण रेट करूया आणि याला आपण ट्रेड करत नेला असता. अंडरस्टँड. आता जेव्हा ही प्राइस ऍक्शन झालेली आहे तर नेहमी एक रिटेस्ट होऊ द्यायचा असतो आणि त्या रिटेस्ट नंतर जी मार्केटची मूव्ह असते त्यानंतर SL हलवायचा असतो. तर मग आपण SL इथे पुट केला असता, नंतर आपण इथे पुट केला असता. या पद्धतीने आपण ट्रेड करत राहिलो असतो SL आणि नंतर इथे आपला SL उडाला असता. तर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला पॉईंट्स किती जनरेट झाले असते बघा, 28 पॉईंट. म्हणजे 1:1 पेक्षा थोडंसं 10 पॉईंटने कमी आपलं टार्गेट इथे अचीव्ह झालं असतं, कारण की मार्केटमध्ये फ्लक्च्युएशनच तसं आहे. इतकं पॉईंट्स आपण बुक करू शकलो नसतो जर आपण थोडासा टाईट SL ट्रेल केला असता तर. आणि आपण इथे वेळेसारखं बसून राहणार नाही आहे. आपल्याला जर समजा मार्केट आपल्या प्राइसपासनं या लेवलपर्यंत टार्गेट देत आहे 57 पॉईंटचं किंवा 47 पॉईंटचं, तर डेफिनेटली आपण SL मूव्ह करणार आहे ना. आणि 47 पॉईंट मूव्ह करायचं म्हणजे काय, कॉस्ट टू कॉस्ट आपण ठेवणार नाही त्याला. डेफिनेटली काहीतरी प्रॉफिटमध्ये आपण असलो पाहिजे, हा आपला विचार असणार आहे नेहमीच. तर या हिशोबाने आपण थोडंसं SL जी असणार आहे ती टाईट ट्रेडिंग असणार आहे आपली, हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला. तर आय होप सो तुम्हाला अंडरस्टँड होत आहे. तर सेकंड टार्गेट पण पूर्ण अचीव्ह नाही झालेलं, 20 पॉईंटने राहिलेलं आणि मार्केटने एक अलग त्याच्या मूव्हमध्ये मार्केट राहिलेलं. आपला SL जिथे हिट झालेला ती पोझिशन आपली ही राहिलेली समजा. या ठिकाणी आपण 27 पॉईंट वगैरे बुक करू बाहेर निघालेलो मार्केटच्या. राईट. या कॅन्डलला आपला SL उडाला. तर मग त्यानंतर मार्केट कुठे जातं वगैरे तर तुम्ही बघितलं असाल तर एक रेंज बाउंडच क्रिएट झालेला आहे मार्केट आणि दिवसभर रेंज बाउंड मध्येच राहिलेला आहे. आय होप सो तुम्हाला अनालिसिस आवडत असेल. आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता आपण बघू की उद्या मार्केट कुठे राहू शकतं. तर उद्या मार्केट कुठे राहू शकतं यासाठी आपल्याला पुन्हा लेवल्स नवीन पद्धतीने ड्रॉ करणं अपेक्षित आहे. आता ऑलरेडी मार्केट जो आहे तो 0.5 लेवलच्या वरती सस्टेन केलेला दाखवत आहे. रिव्हर्सल ची ही लेवल आहे. जर उद्याचं मार्केट या लेवलच्या खाली ओपन होत असेल या बॉक्समध्ये किंवा या बॉक्सच्या खाली,
तर मग आपण बेरिश ट्रेंड आपण कन्सिडर करून 22,000 पर्यंतचं टार्गेट ठेवू शकतो. अदरवाईज उद्या मार्केट जर याच लेवलच्या वरती सस्टेन करत राहिलं तर पुन्हा आपल्याला हाय टच करताना मार्केट दिसू शकतं, म्हणजे 22,800 पर्यंत येताना मार्केट आपल्याला दिसू शकतं. जर 1 आवर मध्ये आपण बघतोय तरी सिनेरिओ तोच आहे जवळपास, काही खास चेंज नाही आहे. तरी लेवल कुठल्या राहतील आपण त्या बघूया. तारीख किती आहे आजची? 17-18 उद्याचं. ओके. तर हा एक 22,000 अटॅच करायच्या पहिले त्याचा हा एक सपोर्ट झोन राहू शकतो 22,100चा. आणि वरच्या लेवलला तर तो डायरेक्ट आपल्याला दिसू शकतो इथे. आणखी थोडीशी टाइम फ्रेम जर स्मॉल केली तर आपण जो लेवल आहे त्याला व्यवस्थित. तर उद्या हा जो 22,500 आहे हा एक क्रुशियल पॉईंट आहे. इथे ओआय डेटा तुम्हाला दिसत असेल थोडंसं. तर उद्याच्या ओपनिंग वरती मार्केट आपल्याला काय रिस्पॉन्स देतं ते समजेल. वर जाणार आहे की खाली क्लोजिंग करणार आहे उद्याला आपण बघूया. लेवल्स उद्या आपण ऑन द मार्केट लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याला डिस्कस करूया. आय होप तुम्हाला समजलं असेल मार्केटला लेवल प्ले कसं करायचं आहे उद्या. तर ओपनिंग कुठे होती ती पाहायची आहे आपल्याला, खास ते महत्वाचं राहील, कारण की हा रेजिस्टन्स इथे आहेच आपल्याकडे एक छोटासा. मार्केट याला रिस्पेक्ट करतं की कसं करतं बघावं लागेल आपल्याला, की इथून रिव्हर्स होतं मार्केट. वी हॅव टू वॉच. तर भेटू मग उद्या आपण लाईव्ह मार्केट अनालिसिस मध्ये. मॉर्निंग 9:15 आपली स्ट्रीम चालू होत असते, तर जॉईन करा. सी यू. थँक्यू.